पाईपलाईन रोडवरील जिओ पेट्रोल पंपासमोर भयानक अपघात घडलेला आहे। या अपघातामध्ये गंगापूर रोड, पाईपलाईन रोड येथील काळेनगर मधील नेरकर कुटुंबातील नविका अभिषेक नेरकर या 8 वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागलाय। यात तिची आई देखील गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। अपघात झाल्यानंतर अँब्युलन्स उशिरा आल्यानं या ठिकाणी उपस्थित नागरिकांनी रोष व्यक्त केलाय। घडलेल्या अपघाताविषयी माजी नगरसेविका नैना गांगुर्डे तसंच सामाजिक कार्यकर्ते किरण निगळ यांनी अधिक माहिती दिली आहे। हाकेच्या अंतरावर या ठिकाणी एक पोलीस चौकी स्थापन झाली होती, तिच्यावर सुद्धा कर्मचारी नाहीये। आमचा त्यांच्यावर रोष नाहीये, पण नागरी वस्तीमध्ये जर अशा घटना घडत असतील आणि प्रशासनाचं जर आम्हाला सहकार्य लाभत नसेल वेळेवर, आज घटनेला अर्धा ते पाऊण तास होत आलेला आहे। आम्ही संपूर्ण यंत्रणेला, सिव्हिल असतील, खाजगी हॉस्पिटल असतील, गुरुजी रुग्णालय सगळ्यांना फोन करून झाले, पण वेळेवर कोणाचं ॲम्ब्युलन्ससाठी सहकार्य देखील आम्हाला मिळत नाही। तर याचं काय आम्ही हे करायचं? कुणाकडे एखादं जर अशी जर घटना घडत असेल, आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं, अपेक्षा बघायची? अपघातामध्ये जर एखादं जर गतप्राण म्हणजे होऊ नये अशा घटना, पण एखाद्याचं काहीतरी असेल त्याच्यामध्ये प्राण, पण वेळेअभावी, सुविधा अभावी जर त्याचा जर अंत होत असेल तर याची कोण दखल घेणार? आणि प्रशासनाला आमची याच्या अगोदर वारंवार आमची मागणी होती। सदर डिमांड झालेला आहे, तिथं त्या चौफुलीवर इतकी सायंकाळी सकाळी गर्दी असते, सणासुदीचे दिवस आहे, सणासुदीच्या काळामध्ये जर अशा एखाद्या कुटुंबावर जर असा दुर्दैवी अंत जर येत असेल, आज जर त्या मालकाची जर परिस्थिती बघितली, अक्षरशः लिटरली 8 वर्षाचं ते बालक आहे, मुलगी आहे ती, कसं वाटतंय म्हणे? याचं प्रशासन दखल घेणार का नाही? आणि या ज्या आमची लोक मागणी आहे नागरिकांच्या, याच्यावर कधी आमच्या सुविधा करणार? आमची स्पीड ब्रेकरची मागणी आहे, पोलीस चौकीची मागणी आहे, पथदीपची मागणी आहे, कधी आमच्या मागण्यांचं गांभीर्याने प्रशासन दखल घेणार या ठिकाणी? का आम्ही अशा सणासुदीच्या वेळेस, आणि आज जागतिक कन्या दिवस आहे आणि अशी घटना घडते म्हणजे खरंच दुर्दैव आहे, खरंच दुर्दैव आहे। या अपघातामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होतीये। संविधान न्यूज, नाशिक।